महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। प्रशिक्षित आपदा मित्र आणि सखी कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज। आयुक्त तांबोळी, तहसीलदार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन संदर्भात खालापूर, खोपोली, चौक, माथेरान आणि कर्जतमधील सर्वसामान्य नागरिकांसाठी 12 दिवसांचा आपदा मित्र आणि आपदा सखी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता। कर्जतचे प्रांताधिकारी अजित नैराळे, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सागर पाठक, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुक्त तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आपदा मित्र आणि आपदा सखी प्रशिक्षण कार्यक्रमाचा दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी याक एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या सभागृहात रायगड नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आरंभ झाला। या प्रशिक्षण कालावधीत अभ्यास वर्गातून भौतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष फील्डवर नेऊन प्रशिक्षणार्थी यांना आपत्कालीन प्रसंगात कोणत्या उपाययोजना राबवाव्यात याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले गेले। या माध्यमातून आपत्कालीन प्रसंगात जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची विस्तृत माहिती देऊन त्यांची उजळणी करून घेण्यात आली। आपदा मित्र आणि सखींच्या खडतर प्रशिक्षण कालावधीत दिलेले धडे गिरवण्यासाठी मॉक ड्रिल आणि चाचण्याही घेण्यात आल्या। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक आपदा मित्र आणि आपदा सखीला रुपये 15,000 बाजार मूल्य असणारे संकटसमयी आवश्यक असणारे जुजबी साहित्य दिले गेले। त्याचप्रमाणे रुपये 5 लाख एवढ्या रकमेचा वैद्यकीय विमा प्रमाणपत्र व ओळखपत्रही दिले जाणार आहे। प्रशिक्षणाच्या समारोप समारंभात तहसीलदार आयुक्त तांबोळी, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आसावरी पाटील या उपस्थित होत्या। या प्रशिक्षण कार्यक्रमातून तयार झालेले आपदा मित्र आणि सखी दोन्ही तालुक्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी संकटमोचन ठरतील असा विश्वास यावेळी मान्यवरांच्या प्रतिपादनातून व्यक्त करण्यात आला आणि प्रशिक्षणार्थींचे कौतुक करण्यात आले। प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी याक एज्युकेशन इन्स्टिट्यूट, अल्टा लॅबोरेटरीज, रिटेक लॅबोरेटरीज, शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा, खत्री फार्म कलोते, कॅम्प मॅक्स कलोते, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल, महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाची देवदूत यंत्रणा, टाटा स्टील कंपनीची फायर ब्रिगेड अशा विविध संस्थांचे आणि खालापूर तालुका महसूल विभागाचे सहकार्य लाभले। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था सह्याद्री ट्रेकर्स, माथेरान, ताराराणी ब्रिगेड, यशवंती हायकर्स, IRB, टाटा स्टील, विविध कंपन्या, पत्रकार आणि दोनही तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून आपदा मित्र आणि आपदा सखी या प्रशिक्षणाचं आयोजन करण्याचं यापूर्वी महाड मध्ये मला प्रशिक्षण झालेलं आहे आणि जेव्हा आपल्याला आयोजनाकरता फक्त विचारणा आली पहिल्यांदा तर मी पटकन हो म्हटलं। अर्थातच आपण सगळे त्याच्यामध्ये माझा जो आत्मविश्वास आहे तो आपण सगळे होतात। कर्जत आणि खालापूर आता सांगितलं बऱ्याच जणांनी बोलताना की फार वैशिष्ट्यपूर्ण दोन्ही तालुके आहेत। मला आठवतं एक साधारण 1.25 वर्ष झालं मी इथे जेव्हा हजर झाल्याचा दुसराच दिवस होता जेव्हा आपल्या सगळ्यांना आठवत असेल झेनिथ फॉलची दुर्घटना घडली होती आणि थोडस वातावरण अगदीच नवीन असतं नवीन हजर झाल्याच्या नंतर आणि तिथूनच हा जो प्रसंग घडला त्याच्यामधून आपल्या सगळ्यांची ओळख झाली आणि आजपर्यंत आपण सगळे हँड इन हँड काम सगळे एकत्र करत आहोत।
या ठिकाणी भाषणात जसा उल्लेख झाला त्या पद्धतीने बऱ्याचशा घटना आहेत. जसं जगदीश सरांनी सांगितलं की फक्त आकाश वगळता पंचमहाभूतांपैकी 4 ह्याच्यामध्ये तर आपण काम केलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या, परवाच मला आठवतं पवार साहेब, हे प्रशिक्षण सुरू असताना पण आपली टीम पनवेलला गेली होती अपघातग्रस्तांची, आणि तिथं पण एक डेड बॉडी त्या ठिकाणी रेस्क्यू केलेली आहे. अशा एक ना अनेक कित्येक प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये मला आठवतं की एकाच दिवशी मल्टिपल कॉल होते, ते सगळे कॉल सक्सेसफुली अटेंड झालेले आहेत. कसं आहे की ही जी काम करायची उर्मी आहे ती तुमच्यामध्ये इनबिल्ट आहे. हे बघा, हौशे गवशे नवशे जे असतात ना ते 2-3 दिवस टिकतात असं माझं मत आहे. आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचो एमपीएससी मध्ये, बरेच जण यायचे एमपीएससीचा अभ्यास करायला, पण शेवटपर्यंत टिकणारे कमी असतात. तसंच आपदा प्रशिक्षणामध्ये खास करून जे दिखावा करण्यासाठी आलेले असतात तर ते 4 दिवसापेक्षा जास्त टिकू शकत नाहीत. शिरसाट सरांना माहित आहे चांगलं. परंतु 12 दिवस सतत खडतर, म्हणजे फक्त अकॅडमिक नव्हे तर प्रॅक्टिकली ऑन फील्ड असं एकदम परिपूर्ण प्रशिक्षण या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो. आपदा मित्र आणि आपदा सखी घडवण्याचं शासनाचं जे धोरण आहे ह्याच्यामध्ये आपण आपल्याला प्रशिक्षणामध्ये सांगितलं असेल, परंतु एक महत्वाची गोष्ट जी मला या ठिकाणी सांगायची आहे, तर कुठलीही नैसर्गिक आपत्ती झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं की जे गोल्डन आवर्स असतात, सुरुवातीचे काही तास असतात, त्याच्यामध्ये जीवित व वित्तहानी टाळणे आणि त्याच्याबरोबरच ज्या आपल्या मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.